आणि प्रत्येकाला हरीश पालवी यांच्या सावली क्रिएशनचा ब्रँड हवा असतो, कारण क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ती क्वालिटी ही सातत्याने मेंटेन केले गेले. चला, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ व्हा. वेळीची दिरंगाई न करताना नव चैतन्य स्पोर्ट्स गांधरे आयोजित आपण पाहताय डे नाईट क्रिकेट स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी. आजचा सलग तिसरा दिवस या स्पर्धेचा. टीम मीटिंग मैदानाच्या आतमध्ये घेतली जाते. स्ट्रॅटेजी आखली गेले. आपण पाहतायत SRK नारे जे पाहू शकतायत. नबील मुल्लाला आपण पाहतायत. अकमल मुल्ला आपण पाहू शकाल. राजा मुल्लाला आपण पाहतायत. अब्दुल चौधरीला आपण पाहू शकाल. नितीन जाधव, रवी झा, त्यानंतर सारिम शेख, सौरभ अयान, त्यानंतर मौफिज मुल्ला, फैजान मुल्ला आणि सजीब. अशा पद्धतीने SRK नारे टीम आणि कॅप्टन शोएब मेमन यांना आपण पाहू शकतायत. अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या ऑन स्क्रीनवर आपण पाहतायत. FDC वरद 11 कुडूस चे आपण पाहतायत. शोएब मेमन जे स्वतः कॅप्टन आहेत. फैजान मेमनला आपण पाहतायत. मोजम पटेल, शेरू यादव, त्यानंतर मुदस्सर पटेल, निखिल, पंकज आफ्रिदी, असीर खान, प्रणित पाटील, त्यानंतर मजर मदनी. अशा पद्धतीने मात्र ही प्लेइंग 11ची लिस्ट आपल्याला पाहायला मिळते. आणि FDC वरद 11 कुडूस टीम एक 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. जर बॉल पडला तर नो एक्सक्यूज, तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. आणि ड्रेसिंग कंपल्सरी आपल्याला पाहायला मिळते. 12th मॅनसाठी आहे, तुम्हाला एक्स्ट्रा दिलेले आहेत टी शर्ट, तर त्यामुळे तो 12वा खेळाडू हा टी शर्टवर दिसला पाहिजे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, अन्यथा तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. सामन्याला होईल सुरुवात. प्रथम बॅटिंग स्वीकारली FDC वरद 11 कुडूस या टीमने टॉस जिंकून. आणि फलंदाजी यावेळेला करत असताना आता दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओपनिंग जोडी सलामीवीर म्हणून फैजान मेमन, हेलिकॉप्टर शॉट मारण्यामध्ये फेम असलेला हा खेळाडू आपण पाहत आहेत. आणि एका साईडला मुदस्सर पटेलला आपण पाहू शकाल. दोन्ही नामवंत खेळाडू या वाडा परिसरातून जे नेहमीच चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं, आमच्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलंय. आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं तुम्हाला ती गुणवत्ता सिद्ध करावीच लागेल. स्टार्ट ऑफ द मॅच. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. यस, समर पाटील अर्थातच बंटी त्या ठिकाणी पाहायला मिळतात आणि सौरभ अडकमोळ यांना आपण पाहू शकतायत. दोन्ही चांगले खेळाडू आणि आज पंचांच्या भूमिकेत आहेत. पहिलाच बॉल ऑन साइडला पूल केलाय, सरळ चेंडूला फेकून दिलंय, डिस्पॅच केलंय, वन बाउन्स, चौकार, गुड शॉट, 4 रन. चॅम्पियन्स ट्रॉफी सुस्वागतम, चौकार. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहतोय आपण जबरदस्त फुटवर्कचा वापर केला, कारण तुमचं युजेस फुटवर्क अप्रतिम, तर तुमच्या बॅट मधून धावा या अगणित. सरळ चेंडू निघून जाईल वन बाउन्सने आमच्या प्रेक्षक गॅलरीमध्ये सन्मानासाठी. हा चौकार आला. पहिल्याच बॉलवर खणखणीत सुरुवात, दणकेबाज सुरुवात पाहायला मिळते. पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते FDC वरद 11 कुडूस या टीमची 4 या धावसंख्येवर. बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय फैजान. एका साईडला हलक्याशा हाताने सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली. फैजान हे यासाठीच ओळखला जातो की असं नाहीये की या खेळाडूकडे वेडेवाकडे स्ट्रोक खेळण्याची कला आहे. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट जे आहेत, ऑफ ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, हेलिकॉप्टर शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट, हुक, पुल, लेग ग्लान्स, लेट कट, ऑन ड्राईव्ह, अशा प्रकारचे स्ट्रोक जे आहेत, फ्लिकचा फटका म्हणा, हे जे क्रिकेटिंग शॉट तुम्हाला परिपूर्णता ज्ञात असायला हवं आणि तेच मात्र यावेळेला आपल्याला पाहायला मिळालं. गोलंदाजला यावेळेला सन्मान दिला शेराजला. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर सिंगल. पॉवर प्लेचे 2 षटके ही मॅन्डेटरी आपल्याला पाहायला मिळत आहेत. FDC वरद 11 कुडूस टीम 5-0. खेळायचं होतं ऑफ साईडला, इनफिल्डच्या वरून खेळण्याचा जरूर आपण पाहिला इच्छाशक्ती होती, परंतु ऑन साईडला चेंडू येत असताना शॉट मिड ऑन त्या ठिकाणी पुढे सरसावतोय. तत्पूर्वी कोणती धाव येत नाहीये. ॲज अ रॉकेट प्रमाणे फेकी केली गेली होती शेराजच्या हातामध्ये. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 5 या धावसंख्येवर. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील जरूर केली गेली होती.
परंतु पंच सहमत नाही आहेत. कोणत्याही प्रकारचं बॅट अँड बॉलमध्ये कॉर्डिनेशन झालं नाही. डॉटवर डॉट लगातार 2 बॉल डॉट येत असताना पाहायला मिळत आहेत. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय आणि संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचले गेले. 5-5 षटकांचे सामने खेळायला मिळतात. अलीकडच्या काळामध्ये 1-1, 2-2 लाखाच्या तुम्ही स्पर्धा खेळतात, तिथे 1-1, 2-2 षटकांचे सामने तुम्हाला खेळायला मिळतात. यावेळेला ऑन साईडला फुलटॉस बॉल होता. फुलटॉस बॉलवर अतिशय चांगला फटका पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत सुस्वागतम. चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. बॉल होता. गुडघ्यावर बॅलन्स केलं आणि फक्त बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना MS धोनी कॉपीबुक स्टाईलमध्ये फक्त चेंडूला दिशा दिली आणि सरळ चेंडू निघून जातोय. चॅम्पियन एंटरप्राइजेस या कटआउट्सला सन्मान देणारा हा चौकार. चॅम्पियन एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 200 रुपये आहेत. प्रेक्षक वर्ग जर कॅच कॅरी करतायत त्यांच्यासाठी स्पंदन ग्रुप यांच्याकडून 300 रुपये आहेत आणि सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून हरीश पालवी यांच्या माध्यमातून एक कलरफुल प्रिंट टी शर्ट त्या प्रेक्षक वर्गाला दिला जाईल, प्रेक्षकाला दिला जाईल. पंचांकडे दाद आणि यस ॲब्सोल्युटली प्लम. गुडघे वाकवले होते आणि त्यामुळे आपण पाहतायत परफेक्ट यावेळेला मिडल ऑफ दी स्टंपला जरूर आपण पाहू शकतायत मिडल स्टंपला चेंडू भेदला असता आणि त्यामुळे अमर पाटील यांच्या मनात कोणताही संदेह नाहीये. शेवटच्या बॉलवर मिळेल सिराजला विकेट. 9 वर पहिला धक्का. मुदस्सर पडेल बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. पहिल्याच षटकामधील शेवटच्या बॉलवर विकेट मिळाली. 9 वर पहिला धक्का. चांगला बॉल होता अगदी. मात्र प्लम आपण पाहू शकला. सिराजला शेवटच्या बॉलवर अखेरकार विकेट मिळाली. 2 चौकार त्याच्या गोलंदाजीवर आले, परंतु त्यानंतर केलेला कमबॅक इट इज नो नेव्हर लेट टू मेंड. सुधारणेला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि ते सिराजने यावेळेला पहिल्या षटकामध्ये दाखवून दिलं आणि विकेट मिळवली. विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्याची ओळख आपण पाहू शकलात. आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर शोएबला आपण पाहतायत. तर अब्दुल्ला गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. फैजान समोर अब्दुल्ला उजव्या हाताने. ऑन साईडला शफल झाले. अकुट टप्प्याचा चेंडू होता. सरळ चेंडूला फेकून दिलंय 4 रनसाठी. चौकार. गुड शॉट. फोर व्हीलर प्रेक्षक वर्ग ज्या बाईक्स किंवा 4 व्हीलर पार्क केलेल्या आहेत, आपल्याला भरपूर जागा आहे, आपण पार्किंग झोन मध्ये पार्क कराव्यात. आयोजकांकडून सूचना येते. प्लीज हंबल रिक्वेस्ट. चे लाडके प्रेक्षक राजे जे बाईक्स ज्यांनी अगदी रस्त्याच्या कडेला लावलेल्या आहेत, कोणत्याही प्रकारचा मात्र प्रॉब्लेम क्रिएट न व्हावा त्यासाठी आम्ही नम्र निवेदन करतो. चांगला बॉल होता. ह्या वेळेला अपील तर जरूर केली, परंतु यष्टी रक्षकाने अपील चांगली केली होती. परंतु अपील करायची असेल तर मेन पंचांकडे अपील करा. त्याचा बेनिफिट तुम्हाला हे कायमस्वरूपी मिळेल. कारण लेग स्क्वेअरचे पंच तेव्हा काहीच करू शकणार नाहीत. कारण कॉर्ड बँडच्या अपील जर तुम्हाला करायचे असतील तर तुम्ही मेन पंचांकडे करा. त्याचा बेनिफिट हे 101% तुम्हाला मिळेल. संघाची धावसंख्या स्थिर राहिले. आतापर्यंत अब्दुल्ला चौकार आल्यानंतर कमबॅक केलंय दुसऱ्या बॉलवर. स्विचिटचा फटका अगदी नेत्रदीपक आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर येत आहेत. वॉट ऑफ फिल्डिंग. एक्सलंट फिल्डिंग. चांगली क्षेत्ररक्षणाची साथ मिळत असताना 2 धावा ऍड होतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 15 या धावसंख्येवर बॉल फेकून झाले ते 3. षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या षटकातील 3 बॉलचा खेळ झालाय. 15 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर येताना फैजान हे स्ट्रोक या खेळाडूकडे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. अनेक गोलंदाजांवर ज्यांनी अप्रतिम चांगली बॅटिंग केलेली आहे, घाम फोडलेला आहे, अशा प्रकारचा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर फैजान मेमन. परंतु अब्दुल्ला यावेळेला दर्शवत असताना की माझ्याकडे सुद्धा ते कॅलिबर आहे, पोटेन्शियल आहे की फैजान मेमन सारख्या एक तडाखेबंद फलंदाजाला मी जकडवून ठेवण्याची ही ताकद बाळगतो आणि तेच करत असताना पाहायला मिळाला डॉट बॉल. संघाची धावसंख्या 4 बॉलच्या समाप्तीनंतर
15 वर जाऊन पोहोचले गेली. 15-1. शॉट ऑफ लेन चेंडू होता, मात्र सहजगत्या या चेंडूला जरूर खेळून काढलं. बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू निघून जात असताना 4 रन. चौकार फैजान मेमनच्या बॅटमधून 4. आपण पाहतायत नव चैतन्य देणारी ही स्पर्धा पाहायला मिळते. काहीतरी नवीन नवीन आणणारी ही स्पर्धा आपण पाहतायत. काहीतरी विशेष आकर्षण असणारी ही स्पर्धा आपण पाहतायत. बॉडमॅनचा चांगला वापर. फिल्डर येत आहेत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे. वॉड फिल्डिंग, ग्रेट थ्रो, ग्रेट फिल्डिंग. एकच रन मिळेल. षटक क्रमांक यावेळेला आपण पाहू शकतायत 2 कंप्लीट झाले. मॅन्डेटरी पॉवर प्ले होते आणि 2 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 10च्या सरासरीने 20 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. एफडीसी वरत 11 कुडूस टीम 20 वर 1. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे प्रेझेंट. आपण पाहतायत डे नाईट फॉर्मॅट चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझन 3. अगदी नेत्रदीपक आणि पारदर्शकता या स्पर्धेची कशी असावी हे या स्पर्धेने दाखवून दिले गेले. 5-5 षटकांचे रेग्युलरली क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. हे भाग्य लाभलंय वाडाकरांसाठी, कारण अलीकडच्या काळामध्ये 1 ते 2 लाख स्पर्धा असल्यानंतर सुद्धा तिथे तुम्हाला 1-1, 2-2, 3-3 षटकांचे सामने खेळायला मिळतात. परंतु इथे 14 टीम्सला प्राधान्य दिलंय आणि त्यामध्ये 5-5 षटकांचे सामने खेळवले जात आहेत. म्हणजेच आयोजकांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर नवचैतन्य स्पोर्ट्स गांद्रे या आयोजकांकडे खऱ्या अर्थानं जो फायदा हा शब्दच नाही आहे त्यांच्या डिक्शनरीमध्ये. तुम्ही या चांगलं क्रिकेट खेळा, वेळेवर हजर राहा, डिसिप्लिन पद्धतीने चांगलं क्रिकेट खेळा, विशेष आकर्षण बक्षिसे तुम्ही मिळवा आणि आमच्या गावाचं नाव उज्ज्वल करा. हेच मात्र वाक्य आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं गांद्रेकरांचं. त्यामध्ये निखिल भोईर म्हटलं तर एक सिस्टमॅटिक मॅनेजमेंटचं दुसरं नाव म्हणजेच निखिल भोईरला आपण पाहतायत. एक चांगलं क्रिकेट ज्यांनी हाताळलं. जेव्हा वाडा ओपन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं त्यावेळेला एक त्यांनी चांगलं नाव दिलं, ते सुद्धा प्रेस्टिज वाडा आपण पाहिलं होतं. म्हणजेच एक काहीतरी वेगळं नाव देण्याची ही संकल्पना सुद्धा त्यांच्या माइंडमध्ये चांगली पाहायला मिळते आणि एक नवचैतन्य देणारी ही स्पर्धा आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्विचिटचा फटका जरूर खेळला गेलाय. थर्ड मॅन नाहीये, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार. चॅम्पियन्स ट्रॉफी 4. वीस रन झालेले आहेत आणि त्यामध्ये 20 धावा वैयक्तिक फैजान मेमनच्या बॅटमधून चौकार येत आहेत. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 4. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग. चांगला बॉल होता, सन्मान दिला यावेळेला शेराज या गोलंदाजाला. पहिल्या षटकामध्ये एक सफलता प्राप्त केली. त्यानंतर मुदस्सर पटेलला बाद केल्यानंतर शोएब मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर आतापर्यंत फैजान जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्या एंडने ठेवत असताना पाहायला मिळतोय आणि धावांचा वेग सुद्धा वाढताना पाहायला मिळतोय. क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला खेळपट्टीवर तग लावून राहणं साहजिकच असतं. जेव्हा तुम्ही खेळपट्टीवर राहतील तेव्हा ऑटोमॅटिकली धावा येण्यास सुरुवात होईल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक, बॅटची एज घेत थर्ड मॅनचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग होते. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट, इज नो अँड वेट या 3 गोष्टींचा समन्वय दोन्ही फलंदाजांच्या दृष्टिकोनातून पाहावयास मिळतोय. या 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 26 धावा. 26 रन 3 बॉलच्या समाप्तीनंतर शेराज विकेट घेण्याच्या प्रयत्नात आहे. डॉट बॉल घेण्याच्या प्रयत्नात आतापर्यंत सातत्याने कामगिरी करतोय, परंतु यश काही मिळत नाहीये. गोलंदाज सज्ज होईल पुन्हा एकदा शेराज आपल्या गोलंदाजी मार्कवर. फैजान मेमन समोर.
फैजान ह्या वेळेला फैजानला माहिती होतं फुलटॉस बॉल जरूर दिलाय परंतु लालच दिले होते. बिटवीन द गॅप मध्ये चेंडू फार वेगाने निघून जातोय. एक्स्ट्रा कव्हर आणि बॅकवर्ड पॉइंटच्या अगदी मधोमध नेत्रदीपक फैजान मेमनच्या बॅटमधून चौकार. गुड शॉट. बाळगला होता या बॉलवर. फुलटॉस बॉल होता परंतु फैजान मेमनने सांगितलं नाही या बॉलवर मला मोठा प्रहार करायचा नाहीये. अकुटप्प्याचा चेंडू आता मात्र मी प्रहार करेन. सरळ चेंडूला पाठवला आउट ऑफ द पार्क. मॅग्निफिसंट टायमिंग. ग्लोरियस शॉट. फैजान मेमनच्या बॅटमधून खणखणीत दर्जेदार सनसनाटी षटकार. छत्तीस धावा झालेत. ऑन साईडला सेन्सिबल बॅटिंग करत असताना मनगडाचा चांगला वापर. ऑन ड्राईव्ह 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 37 वर जाऊन पोहोचली गेली. त्यामध्ये फैजान मेमनने चांगली बॅटिंग करत असताना अंडरस्टँडिंग बॅटिंग पाहायला मिळते. 33 धावा त्याच्या बॅटमधून आलेत म्हणजेच अर्धशतक. 14 बॉलमध्ये 33 धावा आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 37. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37 ला 1. दोन षटका अजून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील. फैजान मेमन एक शतक ज्याच्या नावावर टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर आपल्याला पाहायला मिळतं. यानंतर गावदेवी तिरसे वर्सेस उमर 11 वडवली कॅम्प या दोन टीमच्या दरम्यान आपल्याला सामना पाहायला मिळेल. मात्र 5 षटक समाप्ती झाल्यानंतर लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस बॉक्समध्ये गावदेवी तिरसे टीमचे कॅप्टन आणि उमर 11 वडवली कॅम्प या टीमचे कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन आपण हजर राहायचंय. चला टायमिंगच्या बाबतीत आपण वेळ जास्तीत जास्त दौडू नका. 3 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. 3 षटकांमध्ये 37 धावा. त्यामध्ये सुपर बॅटिंग करत असताना 33 वर पोहोचलाय फैजान मेमन. म्हणजेच 2 षटका अजून सुद्धा आहेत आणि या 2 षटकांमध्ये अर्धशतक साजरं केलं जाईल का. फैजान मेमनच्या बॅटमधून एक संधी आहे अर्धशतक झळकावण्याची. मायने राखतं टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर जेव्हा तुमचं अर्धशतक साजरं होतं त्यावेळेला एक मिळालेला समाधान मनाला खूप काही भावून जातो. कोणे स्पोर्ट्स कोणे वर्सेस अन्वी 11 मुसारने निखिलजी भोईर यांनी नुकतीच माहिती दिली. म्हणजे यानंतर होणारा सामना जो तिसरा होता तो शेड्यूल मध्ये थोडंसं ऍडजस्टेबल केलंय. तो मात्र आपण सामना 6वा खेळवणार आहोत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 39-39. चौथ्या षटकातील पहिल्या बॉलचा खेळ झालाय. 39 धावा. स्वतःच्या वैयक्तिक 35 धावा. फैजान मेमनच्या बॅटमधून संयमाने नेत्रदीपक बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. संयम असावा लागतो. क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्याचा खेळ. म्हणतात ना पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस. संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. तो संयम तुम्हाला बाळगावा लागतो क्रिकेटच्या खेळामध्ये. या बॉलपर्यंत पोहोचले होते परंतु सोडून दिलं. चांगला एक निर्णय पाहायला मिळाला. छेडछाणी करण्याचा प्रयत्न केला नाही. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 40. चौथ्या षटकातील बॉल फेकून झाले ते 1 बॉलच्या समाप्तीनंतर 40 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. एक मोठ्या धावसंख्येचा जरूर आपण पाहतायत एक टार्गेट सेट केलं गेलंय. एक गोल सेट केलंय फैजान मेमनच्या माध्यमातून की 60-65 धावा जर आल्या तर SRK नारे या टीमला थोडंसं अडचणीत आणलं जाईल. ऑन साईडला खडे स्ट्रोक खेळलाय. अर्धशतकापासून दूर राहिले. सिराजच्या हातामध्ये कोणतीही चुकी करणार नाहीयेत. गुड कॅच. फैजान मेमनच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. बॅक टू द पॅव्हिलियन.
वर जाऊन पोहोचते ती 40 या धावसंख्येवर 2 बॉलचा खेळ झालाय. साजिबला यावेळेला जरूर विकेट मिळाली. शैलू एका साईडला आपण पाहतायत. बॅटर मैदानाच्या आतमध्ये. शोएब अजूनपर्यंत सामना केलेला नाहीये एक सुद्धा बॉलचा. चांगला बॉल ह्या वेळेला होता पायावरचा, अगदी मनगडाचा चांगला वापर करत असताना वॉड शॉट. काय कडक शॉट पाहायला मिळाला. सरळ चेंडूला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. फ्लॅट 6. चॅम्पियन्स ट्रॉफी षटकार. ते नेत्रदीपक टायमिंगच्या बरोबरीने खेळणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. शैलो आल्या आल्या ड्रेसिंग रूम मधून जणू काही सेट होऊन आलाय. बॉडमॅनचा चांगला वापर करत असताना मनगडामध्ये ताकद आहे या खेळाडूच्या. ऑन साईडला क्रॉस बॅटचा वापर केला गेला होता. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल. तत्पूर्वी 2 धावा येतील का? यस, डेफिनेटली 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 48 या धावसंख्येवर 48. प्रथम बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर धाडसी निर्णय घेतला की आम्ही बॅटिंग करू. एक चांगला टार्गेट सेट करण्याचा मनसुबा बाळगला गेलाय. आतापर्यंत 2 फलंदाज बाद झाले. बॉल फेकून झाले ते 4. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 48 ला 2. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला खेळत असताना फिल्डर पुढे सरसावताय. थोडेसे फंबल झाले मात्र पापणी लवतेली नव्हते. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. या दुहेरीने सांघिक अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतात. 50 धावा पूर्ण होत असताना एफडीसी वरद 11 कुडूस या टीमची ही चांगली स्थिती पाहायला मिळते. 4थं षटक आणि शेवटचा बॉल गोलंदाज मिस्टर शाजिबचा. साजिब आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने ओव्हर द विकेटने ऑन साईडला फ्लिक केलेला आहे. फिल्डर मात्र यावेळेला खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. सरळ चेंडू निघून जाईल. फिल्डरच्या डोक्यावरून 4 रनसाठी शेवटच्या बॉलवर मिळेल एक खणखणीत चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना एफडीसी वरद 11 कुडूस टीम 54 या धावसंख्येवर 54 ला 2. 54 लॉस ऑफ 2 विकेट. सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. यानंतर होणारा सामना कोणे स्पोर्ट्स कोणे वर्सेस अन्वी 11 मुसारणे. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी रेडी राहायचंय. सूरज पाटील त्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये प्रेझेंट असतील आणि वाट पाहत आहेत. त्यांच्या समवेत विकी काळे यांना आपण पाहू शकाल. नुकतीच स्पर्धा पार पाडली पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग. ऑन साईडला जरूर खेळले गेलेत. हुकचा फटका आणि सरळ चेंडू निघून जाईल 4 रनसाठी. संदीप नामदेव पवार साहेब यांच्या सन्मानासाठी 4 रन चौकार. कारण संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 58 धावा. 58 रन 5व्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. चांगला बॉल होता ऑफस्टंपच्या थोडंसं बाहेर. अगदी बॅटच्या जवळून चेंडू निघून गेलाय. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना रवीचे 2 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत. 58 रन 58 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. प्लस साथीदार काहीतरी काढमंत्र देत असताना हा दिलासा आहे. चौकार आल्यानंतर षटकार आल्यानंतर काही गोलंदाजांना ते लाईक नसतं. आणि यावेळेला आपण पाहताय पंचांकडे दाद मागितले गेले होते. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॅट अँड बॉल मध्ये थोडंसं
हलकंसं कॉर्डिनेशन पाहायला मिळालं आणि अमर पाटील तेच पंच दर्शवत असताना की बॅटची हलकीशी एज होती. सिंगल मेल आणि या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 59 वर जाऊन पोहोचले गेले. 59 रन झालेले आहेत. बॉल फेकून झाले ते 3. ज्या बाईक्स रस्त्याच्या कडेला आहेत प्लीज मी त्या बाईक मालकांना विनंती करेन त्या थोड्याशा आपण हटवायच्या आहेत. आपल्याला प्रेक्षक गॅलरीमध्ये येऊन आपण मॅचचा आनंद घ्या. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. शेराज येत आहेत. गुड कॅच ऑफ क्वालिटी. मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद. रवीला मेल विकेट आणि धक्का क्रमांक 3 एफडीसी वरद 11 कुडूस टीमला गॉन. ला 3. बॉल फेकून झाले ते 4. मोजम पटेल एक जुने जाणते खेळाडू आहेत एफडीसी वरद 11 कुडूस या टीमचे. एक ॲज अ विकेट किपर म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ॲज अ बॅटर म्हणून मोठे फटके मारण्यासाठी ओळखले जातात. परंतु आता कागदोपत्री स्ट्रॉंग असून त्यांना चालणार नाही. मैदानाच्या आतमध्ये ही संधी आहे. 2 बॉलमध्ये एखादा मोठा फटका येईल की 4 ते 5 धावा मिळून आपल्या संघाला 160च्या वर धावसंख्येवर समाधान व्यक्त करावं लागेल. याकडे लक्ष असणार आहे एफडीसी वरद 11 कुडूस या कुडूसकरांचं. तर एका साईडला SRK नारे टीम चांगला कमबॅक केलाय. पहिल्या षटकात 9, दुसऱ्या षटकात 11, तिसऱ्या षटकात 17 आणि चौथ्या षटकामध्ये 17 धावा म्हणजे चांगली रणनीती आखली गेली बॅटरच्या माध्यमातून आणि इथपर्यंत 59 पर्यंत पोहोचलेत. ऑन साईडला खेळलाय. फटका छान आहे म्हणून मी उल्लेख केला होता. एक हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. प्रेक्षकांना ही नामी संधी होती परंतु ती संधी मात्र यावेळेला गमावली. षटकार आला. या षटकाराने संघाची धावसंख्या 65 धावा. शेवटचा बॉल असेल. चला कोणे स्पोर्ट्स कोणे आणि अन्वी 11 मुसारणे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस करण्याकरिता या. अकुट टप्प्याचा चेंडू होता. चांगला बॉर्डरमॅनचा चांगला वापर केला. हलकेशे ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले आणि सुंदर फटका एक्झिक्यूट केला. फुलटॉस बॉल होता. बॅटचा टो लागतोय. शेराज मात्र पुढे सरसावत असताना चांगली फिल्डिंग राहिली आतापर्यंत. क्वालिटी ऑफ क्रिकेट दर्शवून दिलं गेलंय. मोजम पटेल थोडेसे स्लिप झाले होते परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाही आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. संयम बाळगला विकेट किपरने. 2 धावा ऍड होतील. या शेवटच्या 2 बॉलवर 8 धावा आल्या. विकेट मिळेल. 67 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 67 धावा. रिव्ह्यू घेतला गेला. या आपण चेक करूया कमरेच्या वरती आहे का हे चेक केलं जाईल. डिसिजन पेंडिंग. फेअर डिलिव्हरी. शेवटच्या बॉलवर जो रिव्ह्यू होता एक रिव्ह्यू दिला गेलाय प्रत्येक संघाला. तो समान न्याय मिळाला पाहिजे. 4 कॅमेरा सहित ही स्पर्धा tenniscricket.in च्या माध्यमातून पार पाडली जाते. त्यामध्ये अल्पेश गोतारणे, कल्पेश गोतारणे आणि संपूर्ण त्यांची टीम चांगली मेहनत घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तत्पूर्वी एक छोटासा ब्रेक घेऊया. जाऊया आपण सूरज पाटील यांच्याकडे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या टॉस टाइम. एफडीसी वरद 11 कुडूस टीम 67 धावा 68 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केलं गेलंय आणि 68 रन्स कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील त्याचं धावतं वर्णन घेऊन येतील आमचे साथी समालोचक जुने मित्र व्हॉइस ऑफ केल्टन व्हॉइस ऑफ वाडा मिस्टर अक्षयजी पांडव. या लीजन क्रिकेटर चांगले गोलंदाज लीजन सदाशिव पाटील आमंत्रित करतोय टॉस बॉक्स मध्ये. प्लीज वेलकम. बोथ टीम कॅप्टन बी फास्ट. हॅलो हॅलो हॅलो. तर आपण या ठिकाणी पाहता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 सीझनचा थरार आणि नक्कीच आजचा पहिला आपण 3रा दिवस डे नाईट टुर्नामेंट नवचैतन्य स्पोर्ट गांधीकरांची स्पर्धा. नेक्स्ट मॅच या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. एका बाजूला टीम कोणे स्पोर्ट कोणे
तर दुसऱ्या बाजूला संघ अन्वी 11 मुसारने. या दोन टीम मधील टक्कर आपण पाहणार आहोत. सदाशिवजी पाटील लीजन क्रिकेटर आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेक करणार आहोत या मॅचची. गोल्डन कॉइन या ठिकाणी आहे आणि टॉस केला जात आहे. ज्येष्ठ क्रिकेटपटू सदाशिव पाटील टॉस करताना. तर या ठिकाणी नाणेफेक जिंकलेली आहे. अन्वी 11 मुसानी या टीमनं आमच्या समेत जोडलेले आहेत. सागर काय म्हणशील या मॅच कडे पाहताना, या स्पर्धेचं आकर्षण काय मनामध्ये तुमच्या आहे, खास करून या चॅम्पियन ट्रॉफी बद्दल, या सीझन 3 बद्दल? खूप सुंदर आयोजन केलेले आहे गांधरावलेनी आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली. खूप खूप धन्यवाद त्यांचे. आपण टॉस जिंकलेले 5 ओव्हरचे या ठिकाणी प्रत्येक मॅच होत आहेत. बॅटिंग घेणार की फिल्डिंग? बॅटिंग. बॅटिंगचं कारण काय, काय विशेष तुम्ही बॅटिंगच घेतलेली आहे? आमचा राजा 7वी रस्त्यात आहे म्हणून बॅटिंग घेतली. नक्कीच या ठिकाणी राज्य 7वीवर भरोसा दाखवताना बॅटिंग घेतलेली आहे. विपक्ष टीमला आपण टार्गेट काय द्याल? 50-55. 50-55. वेल डन. 50+ धावसंख्या देण्याचा प्रयत्न आहे कोणी स्पोर्ट कोणी. चॅम्पियन ट्रॉफी म्हटल्यानंतर क्वालिफाय मागच्या सीझन 2ला आपण झाला होता. याही सीझन 3ला आपण क्वालिफाय होण्याचा प्रयत्न नक्की कराल. परंतु अन्वी स्पोर्ट सुद्धा फॉर्ममध्ये आहेत. चांगल्या स्पर्धा ते क्वालिफाय झालेले आहेत. या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल तुम्ही काय म्हणाल, कारण तुम्ही स्वतः एक चांगले आयोजक आहात? आयोजन खूप चांगलं आहे. नंबर 1 वाळव्या तालुक्यातलं नंबर 1 आयोजन आहे. एवढी मोठी स्पर्धा खेळणं म्हणजे भाग्य आहे आमचं. आणि थँक्यू गांधरेकरांचं काय आम्हाला खेळण्याची संधी दिली, खास करून निखिल भाऊ. कोणी स्पोर्ट कोणी हा संघ नेहमी चर्चेत राहिला. सीझन 2ला सुद्धा आपण जिंकला. या मॅचमध्ये फिल्डिंग येते. पहिल्या राऊंडची खास करून मॅच तुम्हाला थोडीशी कठीण जात असते, जिंकली जात असते. त्यानंतर टीम पुन्हा एकदा लयामध्ये मागच्या सीझनचा अनुभव पाहताना आता फिल्डिंग येते, काय मनामध्ये असेल? कमीत कमी रनांमध्ये रोखू आणि चेस करू. थोडं डिफिकल्ट आहे चेसिंगला, बघतोय आम्ही 2 दिवस. बघू तरी प्रयत्न करू 100% देण्याचा. वेल डन, बेस्ट ऑफ लक. ओल टू कम बॉक्स पात्रा एकदा चॅम्पियन ट्रॉफीचा धमाका. धन्यवाद. मॅचकडे जाऊया. एक महत्त्वपूर्ण उत्कंठावर्धक असा मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. 2 संघ मैदानामध्ये आहेत. एका बाजूनं SRK नारे आणि त्यांच्या विरुद्ध टीम FDC वरद 11 कुडूस, ज्यांच्यामध्ये ही लढत. स्ट्रायकर एंडकडे नबील मुल्ला, त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी करण्याकरता शोएब अव्वा. यावेळेस हा बॉल तिथे स्क्वेअरलेगच्या बाजूने ढकलला. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलं गेलंय. एकेरी धावेनं सुरुवात या डावाची, सुरुवात इनिंगची ती होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. पहिली 1 रन धावफलकावर अधोरेखित केली गेली. षटकातील जर आपण पाहिलं तर आतापर्यंत एक चेंडूचा खेळ अगदी योग्य तऱ्हेनं होत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. शोएब क्षेत्ररक्षणामध्ये सातत्यानं व्यूहरचना बदल ती आपल्याला पाहायला मिळू शकते, कारण नबील आणि सिराज खतीब असे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. सिराज खतीब ज्याची इनिंग खूप महत्त्वाची असू शकते. एकंदर 68 धावसंख्येचं लक्ष्य आहे. पुढचा बॉल अव्वा. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा आहे. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक प्रयत्न तर चांगले होते, मात्र तिथे बॉल पर्यंत पोहोचला नाही. 1 रन या सर्वांमध्ये धावफलकावर जोडणं शक्य झालं. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. 2 हा आकडा धावफलकावर आहे. काल 2 एप्रिलचा दिवस आपण पाहिला. भारतीय क्रिकेट करता तो महत्त्वाचा दिवस होता, कारण दुसऱ्यांदा वर्ल्ड कप भारतीयांनी 2 एप्रिलला जिंकला होता. आज 3 एप्रिल आहे. हिंदवी स्वराज्यातील सर्वात काळा दिवस. छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा स्मृती दिन आहे आज. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अगदी चांगल्या पद्धतीने खेळलाय. एक्स्ट्रा कव्हर घेतला गेलाय. सोनू आहे तिथे. जोपर्यंत सोनूनं बॉलला उचललं, 1 रन ही धावफलकावर जोडली गेली. शांतता ती मैदानाच्या आतनं प्रस्थापित करायची. आणि शोएबला जर आपण पाहिलं तर अगदी योग्य टप्प्यावर अव्वा सध्या मारा करत असताना फलंदाजाला शांत ठेवायचं, बंदिस्त करायचं, वेठीस धरायचं आणि ते काम सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिले तर खूप चांगली बॅटिंग राहिली फैजान मेमनची. खूप अप्रतिम खेळ त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाला. रिव्हर्स अटेम्प्ट करायचं आहे. ही हवा फलंदाजांच्या डोक्याशी खेळते असं म्हणायला हरकत नाही. धावसंख्या
शांत आहे. 4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस 3 धावा या राफल कव्हर लागलेल्या आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. तुम्ही सरळ बॅटनं कट शॉट खेळून कव्हर ड्राईव्ह खेळून धावा मिळवू शकता. रिव्हर्स सातत्यानं तुम्ही गोलंदाजाला हवी होण्याची संधी देता आणि तेच चित्र आहे. पुढचा बॉल, यावेळेस मात्र हा बॉल बिटवीन द गॅप खूप चांगल्या पद्धतीनं बॉलच्या मेरिटवर बॅटिंग केली. वाईडिश लॉंग ऑफ मधनं बॉलला घेऊन गेलाय सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित केलंय. 4. तीस 40 किलोमीटर नंतर त्याचा ट्यून चेंज होतो आणि त्याच बदललेल्या ट्यूननं हे गाणं आहे. मराठी भाषेतलंच आहे, मात्र महाराष्ट्राचं शेवटचं टोक आपण म्हणतो ना, तिथे मालेगावच्या जवळपास ही भाषा बोलली जाते. यावेळेस मात्र हा बॉल तिथे बोट आकाशाकडे, फलंदाजाला तंबूकडे जावं लागेल. विकेटचं पतन होतंय, माघारी परतावं लागतंय बॅटरला. विकेटचं पतन होतंय, फलंदाज सैराज खतीब बाद. योग्य तऱ्हेनं संपवला शोएब अव्वानं, कारण या ओव्हरमध्ये रन्स आल्यात त्या 7. एक महत्वाची विकेट. सैराज खतीब त्याच्या पारीचा अंत झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अकमल मुल्ला फलंदाजी करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग करावी लागेल. टीम FDC विकेटच्या बाजूला आपल्याला एकत्रित व्हायचं, विकेटवर उभं राहायचं नाहीये. अकमल जो नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय, ओव्हर नंबर 2 करता सोनू गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता सज्ज होतोय. FDC वरद 11 कुडूस संघ मैदानामध्ये आहे SRK नारेच्या विरोधामध्ये. आज प्रेक्षकांना अगदी दर्जेदार लढती पुन्हा एकदा अनुभवायला मिळतील. पहिल्या रात्रीतनं, पहिल्या दिवसातनं दमदार खेळ प्रेक्षकांनी पाहिला आणि इथला या परिसरातला संघ अबीर 11 RP लायन्स वाडा हा संघ चॅम्पियन ठरला त्या रात्रीचा. कालची रात्र जर आपण पाहिली तर अप्रतिम खेळ टीमनं दाखवला, ज्यामध्ये SBP खुपरी दुसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये क्वालिफाय झाले. मला वाटतं 2018ला SBP खुपरी क्वालिफाय झाला होता. त्यानंतर पुन्हा एकदा SBP खुपरी या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये क्वालिफाय होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. सोनू गोलंदाजीच्या ट्रॅकवर ना शफल झाला आणि एक चांगला फटका तिथे खेळलाय. बॉल चाललाय, शोएब हव्वा तिथे चेंडूचा अंदाज आला नाही. प्रयत्न होता झेलचा, मात्र बॉलच्या मागे धावत राहिला, चेंडूकडे पाहिलं नव्हतं आणि त्यामुळे जर आपण पाहिलं तर तिथे झेल होऊ शकला नाही. रन मिळाल्या, धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या 1 या आकड्याने वाढत असताना पुढे सरकून जाऊन पोचते 8 या आकड्यावर. चांगली सुरुवात गोलंदाजीच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे टीम FDC वरद 11 कुडूस कडनं. पहिला बॉल सोनूचा, ज्यावर विकेटची शक्यता होती, मात्र क्षेत्ररक्षकाला अंदाज आला नाही. यावेळेस फलंदाजाला बीट करत असताना, गुंगारा देत असताना, त्याला बंदिस्त करत असताना हा बॉल विकेट किपर मोजमच्या हातामध्ये जाऊन विसावला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळते. अकमल सध्या स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळते. एक्सपिरियन्स खेळाडू 2 आपल्याला विकेटच्या मागे पाहायला मिळत आहेत, मोजम पटेल आणि मुदत्सर पटेल. यावेळेस मात्र जोरकस मारला गेला. क्षेत्ररक्षक आहे, वेगाने येतोय बॉलवर. जोपर्यंत उचललं गेलं, रिटर्न केलं, तिथे एकच धावर समाधान मानावं लागेल. एक नवं उभरतं टॅलेंट आहे शैलू त्या क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगल्या पद्धतीचा रिटर्न त्याच्या माध्यमातून आला आणि 1 रन धाफलकावर जोडली गेली. धावसंख्या 9 या आकड्यावर. तुम्हाला संधी मिळते संघामध्ये जेव्हा, तेव्हा तुम्ही तुमचं 100% एफर्ट ते मैदानात दाखवणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र तिथे थोडंसं स्टेप आउट केलं आणि तदनंतर खाली क्षेत्राची निवड केली. बॉल चाललाय कव्हर मधनं, सावली क्रिएशनच्या बॅनरला सलामी देत सीमारेषा पार, चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4.
मधला असो किंवा आंतरराष्ट्रीय असो टेनिस बॉल क्रिकेट असो, कव्हर मधनं जेव्हा बॉल जातो ना तेव्हा निश्चित प्रेक्षकांना तो फटका पाहायला आवडतो आणि तोच फटका सध्या मैदानात आपण पाहत आहे. शफल झाला, मात्र यावेळेस चेंडूचा अंदाज आला नाही, चेंडूवरची नजर हटली गेली. बॉल विकेट किपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी ती सध्या मैदानाच्या आतमधनं आपल्याला पाहायला मिळते. फटकेबाजी चांगली झाली. एक फटका आपल्याला सैराज च्या बॅटमधनं पाहायला मिळाला होता, जो वाईडिश लॉंग ऑफ मधनं त्यांना चौकारामध्ये परावर्तित केला होता बिटवीन गॅप खेळताना. एक चौकार चांगला पाहायला मिळाला नबीलच्या बॅटमधनं, ज्यानं थोडंसं स्टेप आउट केलं आणि कव्हर मधनं त्या बॉलला चौकारापर्यंत तो घेऊन गेला. पुढचा बॉल इथे मंकी विकेट चा प्रयत्न आहे, मात्र तिथे तो सफल झाला नाही. सोनू आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस हा बॉल ऑफ स्टंपवर पडला, अतिरिक्त बाहेर राहिला, वाईटचा इशारा. मंकी विकेट. खूप सारे संभ्रम या मंकी विकेट बद्दल होते. रविचंद्रन अश्विननं घेतलेली ती विकेट, त्यानंतर खूप चर्चा झाली या मंकी विकेट बद्दल. मग काही नियम त्याची स्पष्टता ICCनं दिली आणि मग नेमकं काय आहे ते कळालं. तिथे मंकी विकेट म्हणजे नेमकं काय आहे. यावेळेस मात्र हा बॉल पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळलाय. तिथे एक्स्ट्रा कव्हरच्या जवळपास जोपर्यंत बॉलला उचलला तिथे एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जातोय. एकच्या मदतीनं धावसंख्येत वाढ होतीये, धावसंख्या 15. यापूर्वी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये खूप सारी स्पर्धा अशा होत्या ना जिथे मंकी विकेट म्हणजे चेंडू काउंट हे समीकरणच आपल्याला सातत्यानं पाहायला मिळायचं. हे बघा रिप्लेमध्ये तुम्हाला दाखवलं जात आहे. प्रयत्न खूप चांगला होता मंकी विकेटच्या माध्यमातून जो केला गेला होता, मात्र तिथे नबील माफ करा अकमल जो नॉन स्ट्राईक एंडकडे होता आणि अकमलनं खूप चांगल्या पद्धतीनं आपला क्रीज कव्हर केला. तिथेच थांबला, तो पुढे गेला नाही आणि त्यामुळे बचावला. धावसंख्या सध्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 15 धावा या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2चा खेळ तो समाप्तीला आलाय. षटक क्रमांक 3 जी प्रगतीपथावर येणार आहे. बघूया कुणाच्या खांद्यावर दारोमदार दिली जाईल, कुणाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं जाईल. हवा वाहते. पहिल्या दिवसात जर आपण पाहिलं तर हवा ही नव्हती मैदानावर, मात्र काल थोड्याशा प्रमाणात हवा पाहायला मिळाली होती. आज प्रचंड वेग आहे, हवा प्रचंड वेगानं वाहतीये. विशेषतः डावकुरे हाताचे जे फलंदाज आहेत त्यांच्याकरता पोषक वातावरण आहे सध्या फलंदाजी करण्याकरता, म्हणून जास्तीत जास्त रिव्हर्स अटेम्प्ट केले जात आहेत. त्याबरोबरच आपण जर पाहिलं तर कव्हर्समधनं फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. स्ट्रायकर इनकडे जर आपण पाहिलं तर फलंदाज नबील फलंदाजी करण्याकरता आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला खेळ दाखवावा लागेल. काबिलियत खूप आहे नबीलला, खूप वेळा मोठे फटके खेळताना आपण सातत्यानं पाहिलंय आणि इथे आता त्याच्या टीमला त्या मोठ्या फटक्यांची गरज आहे. ती पूर्तता त्याला मैदानाच्या आतनं करण्याचा प्रयत्न जरूर करावा लागेल. नबीलची बॅट चालली तर इथे ही मॅच रंगतदार स्थितीमध्ये जाऊ शकते. शोएब अव्वा चांगला बॉल, अप्रतिम गुणवत्तापूर्ण चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर फलंदाजाला बंदिस्त करणारा किंवा त्याला आपल्या गोलंदाजीच्या जाळ्यामध्ये अडकवणारा हा बॉल आपण पाहिला. टप्पा खाल्यानंतर त्याला टाटा बाय बाय म्हणत मोजम पटेलच्या हातामध्ये जाऊन विसावला. धावसंख्या जर आपण पाहिली तर 15 धावा दाफलकावर आहेत. षटक क्रमांक 3 68चा पाठलाग सध्या मैदानात आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. मुदत्सर पटेल चेंडूच्या खाली. एक चांगला कॅच, विकेट मिळतीये. माघारी परतावं लागेल नबीलला. खेळाडू बाद.
नवीन बॅटर मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता शोराब मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. बघूया शोराब कशा पद्धतीनं फलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. लेफ्ट हँडर बॅटर आहे. आव्हाचा प्रचंड वेग, त्याच्या पुढे तो हतबल झालेला आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर बॉल विकेट किपरच्या हातामध्ये एक निर्धावच्या स्वरूपाने निघत असताना आपल्याला पाहायला मिळालाय. इथे वाईट करता रिव्ह्यू तो घेतला गेलाय. बॅटिंग साईड SRK नारे या टीमनं तो रिव्ह्यू घेतलाय. इथे पंचांचा जो निर्णय आहे त्याला चॅलेंज केलाय. पंचांच्या निर्णयाला केलेलं हे चॅलेंज काय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून डिसिजन येईल ते पाहण्यालायक ठरेल. पहिल्या दिवसातनं जर आपण पाहिलं तर या स्पर्धेत प्लेअर ऑफ द डे हा खेळाडूचा सर्वोत्तम मान तेजस भरवाड. अप्रतिम खेळ त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. जिथे संपूर्ण RP लाईनचा संघ अडचणीमध्ये होता तिथे तेजसची बॅट ती चालत होती. अखेरच्या क्षणापर्यंत तो लढत होता आणि त्यामुळे तो ठरला प्लेअर ऑफ द डे. त्यानंतर कालचा दिवस जर आपण पाहिला तर कालच्या दिवसातनं अप्रतिम खेळ दाखवत प्लेअर ऑफ द डे हा किताब भावेश पाटील जो SBB खुपरीचा खेळाडू होता. या स्पर्धेतला मला वाटतं सर्वाधिक धावसंख्येचा उच्चांक त्याच्याच नावावर 43 धावा त्यानं वैयक्तिक डावामध्ये पूर्ण केल्या होत्या. तो भावेश ठरला ज्याच्याकरता खूप सारी पारितोषिके आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहिली. न्यू नॅशनल ज्वेलर्स ज्यांनी आपल्याला एक गोल्ड कॉईन त्या खेळाडू करता स्पॉन्सर्ड म्हणून केलाय. अगदी तो सोन्याचा कॉईन त्याला दिला गेला. तदनंतर जर आपण पाहिलं तर वंडर स्पोर्ट्स विशाल वलटे यांच्या माध्यमातून एक बॅट आणि आमचे गणेशजी भागडे ज्यांच्या माध्यमातून एक एअर कूलर तिथे त्याला दिला गेला. इथे फिअर बॉल असा इशारा आला तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून. खूप सारी तपासणी केली गेली आणि तदनंतर हा इशारा तिसरे पंच ज्यांच्या माध्यमातून आलाय. रिव्ह्यू लॉस, आता रिव्ह्यू घेता येणार नाही तुम्हाला. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये. क्षेत्ररक्षक तिथे बॉलला पाहण्याकरता धावतोय मात्र बॉल अमेझॉनच्या जंगलामध्ये जाऊन पडलाय. षटकार. चांगली बॅटिंग सध्या मैदानाच्या आतमध्ये करणं गरजेचं आहे आणि इथे एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला फटका इथे आपल्याला जरूर पाहायला मिळाला. पुढचा बॉल शोएब अव्वा. यावेळेस मात्र हा बॉल समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रामध्ये खेळायचा एक क्षेत्ररक्षक आहे तिथे शैलू. जोपर्यंत बॉलला त्यानं उचलून रिटर्न केलं एक रन ही धाफलकावर जोडली जाईल. एकावरच समाधान मानावं लागेल. एकच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना 22-3 ओव्हरचा खेळ तो पाहता पाहता इथे संपण्याच्या शेवटचा बॉल या ओव्हर मधला शिल्लक आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं शोएब अव्वा अगदी यशस्वी गोलंदाजी असं म्हणू शकतो शोएब अव्वाच्या या षटकांकरता. राईट ऑन द टार्गेट. अपील आहे मात्र तिथे नाकारलंय. अखेर रनआउटच्या माध्यमातून बाद झालाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद.
टीम मीटिंग थोडंसं विकेटच्या बाजूला आपल्याला उभं राहायचंय सर्व खेळाडू, कारण आणखी 3 दिवस रात्र ही विकेट आपल्याला चालवायची आहे. त्यामुळे टीम मीटिंग करता आपल्याला विकेटपासून बाजूला उभं राहायचं. 3 ओव्हरचा खेळ पाहता पाहता समाप्तीला आलाय. या 3 ओव्हर नंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 22 आहे. येणारी 2 षटकं अजूनही शिल्लक आहेत. बघूया येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये कशा पद्धतीची कामगिरी मैदानाच्या आतमध्ये साकारली जाईल. ओव्हर नंबर 4 प्रगतीपथावर येते आणि 4थ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर कोणाला प्रचन करावं याबद्दल थोडंसं मैदानाच्या आतमध्ये बातचीत आपल्याला पाहायला मिळाली. मूर्ती इथं का आणून ठेवली? ही मूर्ती शिवाजी महाराजांची इकडे आणून ठेवली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोफीज बॅटिंग करण्याकरता दाखल झालाय. मोफीज मुल्ला ज्याला फलंदाजी करण्याकरता पाठवलं गेलंय. बघूया कशा पद्धतीनं तो बॅटिंग करतोय. बलदंड देहेष्टीचे 2 फलंदाज सध्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. शोराब आणि मोफीज. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज निखिल ओव्हर नंबर 4 करता गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पायातील बॉल हवेमध्ये उडवलाय क्षेत्ररक्षक शोएब अव्वा बॉलच्या खाली. एक चांगला कॅच माघारी परतवलंय बॅटरला. विकेटचं पतन होत आहे खेळाडू बाद. नवीन फलंदाज रजा मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. बघूया रजा फलंदाजाला सजा देईल का आणि षटकारांमध्ये बॉलला कन्वर्ट करेल का, कारण त्याला इथे फलंदाजांना सजा देणं गोलंदाजांना सजा देणं ते खूप महत्त्वाचं आहे. कारण टीम आता अडचणीमध्ये आहे. विजयाकरता एक बलाढ्य टार्गेटचा पाठलाग तुम्ही करताय आणि सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर 22 ही धावसंख्या राफलकावर आहे. 4 विकेटच्या 11 चेंडू आणि 46 ची गरज असताना इथे वाईटचा इशारा आलाय. 11 बॉल 45 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत, म्हणजे 22 पेक्षाही जास्त धावा एका षटकामध्ये तुम्हाला धाफलकावर जोडाव्या लागतील. सोपं नाही आहे, कठीण काम आहे. मैदानाची भौगोलिक परिस्थिती जर आपण पाहिली तर हवा पूर्णपणे डावकुरे हाताच्या फलंदाजाला साथ देणारी आणि टेनिस बॉल क्रिकेट हा 120 ग्रामचा जो बॉल आहे ज्यामध्ये जिथे वारा तिथेच मारा असं म्हटलं जातं आणि वारा बिलकुल उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधात आहे. बॉल जेवढी उंची तेवढी लांबी गाठू शकला नाही. अव्वाच्या हातामध्ये पुनश्च जाऊन विसावला. विकेट मिळते खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा दाफलकावर आहेत. विकेट सातत्याने येत आहेत. रन्स मारणं इथे कठीण झालंय. लुप्त पावल्यात धावा. यावेळेस मात्र बॉलला उडवलंय हवेमध्ये क्षेत्ररक्षक शैलू. तो बॉलच्या खाली कॅच कॅरी होईल. माघारी परतावं लागेल बॅटरला. आणखी एक गडी तंबूच्या आसनाला परतत असताना विकेटचं बदन खेळाडू बाद. हे इथे गोलंदाजा करता इथे विकेटची हॅट्रिक आहे आणि बघूया तो काय इथे विकेटची हॅट्रिक कंप्लीट करेल. जर हॅट्रिक कंप्लीट करतोय तर त्याच्याकरता 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. सन्माननीय महेश मामा
आणि वैभवजी भोईर यांच्या माध्यमातून ते पारितोषिक दिलं जाईल 1000 रुपये रोख स्वरूपाचं. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाजाला बीट करत असताना हा बॉल आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या षटकातील 4 बॉल त्यामध्ये 1 धाव आली आहे, जी वाईटच्या स्वरूपानं गणली गेली आहे. चांगली गोलंदाजी निखिल सध्या मैदानात दाखवत असताना चांगला बॉल आणखी एकदा त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळालाय. फलंदाजाला बंदिस्त करून बॉल विकेट किपर मोजम पटेल च्या हातामध्ये जाऊन विसावतो. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटनं आतापर्यंत एकही धाव या डावामध्ये या ओव्हरमध्ये घेणं शक्य झालेलं नाहीये. निखिल आपल्या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू समोर त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंड करणं फलंदाज सज्ज आहे. इथे मात्र अगदी चांगला फटका बॉल चाललाय सीमारेषेचा वेध घेत आणि यावेळेस तो सरळ निघून जाईल सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट होईल. इथे रन्स मिळतील 4. ती जवळपास फक्त औपचारिकता उरली आहे आणि ती पूर्ण करण्याकरता फैजान मेमन आलाय. पहिलाच बॉल इथे बीमरच्या स्वरूपाने हाताळला गेलाय. 1+1 एकंदर 2 धावा या राफलकावर जोडल्या जातील. नोचा इशारा आला. पंचांच्या माध्यमातून फ्री हिटची संधी पहिल्या बॉलवर फलंदाजाला मिळेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती पुढे सरकत असताना जाऊन पोचते एकंदर 29 या आकड्यावर. फैजान मेमन सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि कसा मारा करेल या ओव्हरमध्ये ते बघायचंय. इथे मात्र फटका खेळलाय. क्षेत्ररक्षकाला बीट केलं. यावेळेस बॉल तिथे सीमारेषेच्या दिशेनं जात असताना जोपर्यंत उचलून रिटर्न केलं 1 रन ही दाफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं दाफलक वाढत असताना पुढे सरकून 30 या आकड्यापर्यंत जाऊन पोहोचलाय. पूर्वार्धामध्ये जर आपण पाहिलं तर खूप चांगली सुरुवात फैजाननं मिळून दिली होती. चांगली बॅटिंग त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाली. वैयक्तिक 35 धावा या पूर्वार्धामध्ये त्यानं दाफलकावर जोडल्या. यावेळेस मात्र हा बॉल तिथे मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करणं शक्य झालं नाही. बॉल जवळपास स्टिकरच्या इथे जाऊन लागला आणि त्यामुळे एकच धावर समाधान मानावं लागतंय. चांगल्या लढती आज प्रेक्षक वर्गही खूप चांगल्या पद्धतीने मैदानावर आपल्याला दाखल पुण्याच्या एकदा पाहायला मिळतोय. त्या सर्व मायबाप प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. खराब बॉल इथे ऑफ स्टंपवर पडला आणि अतिरिक्त बाहेर निघाला. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. दिशा थोडीशी भरकटलेली आपल्याला पाहायला मिळते. लाईन थोडीशी भरकटलेली आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर द विकेटनं यावेळेस गोलंदाजी करणं पसंत करतोय आणि आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होतोय. आतापर्यंत 2 बॉल झालेत. या ओव्हरचे 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. चांगला बॉल इथे आपल्याला पाहायला मिळाला. यॉर्कर लाईनचा चेंडू फलंदाजाला शांत करणारा विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावणारा हा बॉल निर्धावच्या स्वरूपाने निघाला. एकंदर 3 चेंडूचा खेळ समाप्ती. अखेरीस धावफलक जर आपण पाहिलं तर 32 या आकड्यावर आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र हा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक शोएब अव्वा तिथे हातामध्ये निसटला त्याच्या बॉल. 1 रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पुसते 33 धावा. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरनं खेळलाय. बॉल सीमारेषेच्या दिशेनं चाललाय आणि या चौकारानिशी हा डाव. 1 चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. औपचारिकता जी आहे ती औपचारिकता पूर्ण केली जाईल. त्यानंतर ऑफिशियल अनाउन्समेंट विजेत्या संघाची ती तुम्हाला ऐकायला मिळेल.
फैजान आपल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय आणि इथे विजेती होतीये टीम FDC वरद 11 कुडूस. FDC वरद 11 कुडूस या टीमला विजयाच्या लक्ष शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम SRK नारे, सैराज खदीब, नबील मुल्ला अँड टीम. येणाऱ्या काळात तुमच्याकडनं चांगला परफॉर्म व्हावा म्हणून तुम्हाला शुभेच्छा असतील. तुर्तास मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सूरज पाटील आपल्यासोबत जोडले जातील आणि मॅन ऑफ द मॅच ज्याचा खेळ अप्रतिम राहिला ते फैजान मेमन. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच फैजान मेमन, ज्यांना वैयक्तिक 35 धावा या राफल कव्हर जोडल्या आणि त्यांना आपण मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक देऊन त्याचा सन्मान या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये करणार आहोत.